मंडळी, पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि येत्या 28 जुलै रोजी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे। तर या पहिल्या श्रावणी सोमवारी शिवपूजन अतिशय सोप्या पद्धतीने कसं करावं, शिवामूठ कोणती आणि कशी वाहावी, शिवामूठ किती वेळा अर्पण करावी, कोणते धान्य घ्यावे, शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपण काय करू शकतो, उपवास, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या श्रावण महिन्यात घरोघरी भगवान शंकराची पूजा केली जाते, कारण श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे। त्यातल्या त्यात सोमवार हा शंकराचा आवडता वार आहे, त्यामुळे श्रावणी सोमवारला तर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते। प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे। त्यामुळे शिवपूजनासाठी श्रावण महिना अत्यंत श्रेष्ठ आहे। त्यामुळे पहिल्या श्रावणी सोमवारी सर्वांनी अगदी उत्साहात आनंदाने शिवाचं पूजन व्रत करायचं आहे। शक्य झालं तर दर सोमवारी आपल्याला महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जायचं आहे। या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो। तर पहिल्या श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून आपली जी काही घराची साफसफाई असेल ती करून घ्यायची, स्वच्छ स्नान करायचे आहे। शक्य असेल तर या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे। त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराची शुद्धी होते आणि पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळतं। स्नान केल्यानंतर तुम्ही संपूर्ण घरामध्ये, फक्त बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरामध्ये पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडू शकता। यामुळे संपूर्ण घराची शुद्धी होते, घरामध्ये एक प्रकारची पावित्र्यता निर्माण होते, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो। त्यामुळे गंगाजलचा तुम्ही या दिवशी वापर करा। शिवपूजेत गंगाजलाचं सुद्धा खूप महत्त्व आहे। या दिवशी शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा। शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। त्यानंतर आपल्याला रोजची देवपूजा करायची आहे। शिवलिंगाची आपण विधिवत पूजा करू शकतो। शिवलिंगावरती अभिषेक करताना सुद्धा तुम्ही गंगाजलाचा वापर करू शकता, कारण या दिवशी गंगाजलाचं खूप महत्त्व आहे। त्यामुळे महादेवांना अशा प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण अर्पण केल्या तर ते आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील। शक्य झालं तर प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांची विधिवत अशी पूजा करायची आहे। आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा शिवलिंग असेल तर त्याची सुद्धा आपण विधिवत अशी पूजा करायची आहे। शिवलिंगावरती सर्वात आधी पाण्याचा, दुधाचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर महादेवांना ज्या कोणत्या गोष्टी, वस्तू प्रिय आहेत त्या आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत। चंदन, भस्म लावायचं आहे, कापसाचे पांढरे वस्त्र अर्पण करायचे आहे, बेलाची पाने, पांढरी फुले, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल, आपल्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असेल त्यातून मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी। शेवटी भाव महत्त्वाचा आहे। आपण मनापासून, अंतःकरणापासून केलेली कोणतीही पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि शंकर तर भोळा आहे, साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात। कारण असं म्हणतात ना की शिवाला एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केले तरी सुद्धा ते शिवाला प्रिय आहे, किंवा एका बेलाचे पान जरी शिवाला अर्पण केले तरी सुद्धा आपल्याला पूर्ण पूजेचे फळ प्राप्त होते। त्यामुळे आपल्याकडे जे साहित्य असेल त्यातून फक्त मनोभावे पूजा करावी। पूजा करून झाल्यावर मग आपण शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायची आहे। शिवामूठ तुम्ही घरी पण अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा अर्पण करू शकता, किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल आणि घरी पण तुमच्या शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करून त्यावरती पण शिवामूठ वाहू शकता। तर शिवामूठ वाहण्यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। आपण जे कोणतं धान्य घेणार आहोत ते धान्य चांगलं आणि स्वच्छ असावं। एका वेळी आपल्याला पूर्ण मूठ भरून धान्य घ्यायचं आहे आणि शिवलिंगावर शिवामूठ उभी धरून वाहायची आहे। शक्य असेल तर त्यावरती पाणी अर्पण करावं, धान्य ओलं करून घ्यावं। एका हातात एक मूठ भरून धान्य आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवामुठीवर सोडायची आहे। ही शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करत असताना मुठीवर हळूवार पाणी सोडायचं आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा। हा शिवामुठीचा मंत्र आपण म्हणायचा आहे। अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करावी, किंवा काही जण एकदा पण करतात। आणि शिवामुठीची कथा पण आहे, ती पण तुम्ही वाचू शकता।
अशा प्रकारे हे श्रावणी सोमवारी केलेलं शिवामुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं, कारण शिवामूठ वाहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, पती पत्नीमधील संबंध सुधारतात, विवाह इच्छुक व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो आणि सर्व आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात। किंवा आपली वेगळी काही इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर संकल्प घेऊन पण आपण शिवामूठ अर्पण करू शकता। सर्वात आधी संकल्प घ्यायचा आहे आणि मग आपण शिवामूठ अर्पण करायची आहे, त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते। किंवा मग सुख समृद्धी ऐश्वर्याच्या भक्तीच्या प्राप्तीसाठी सुद्धा ही शिवामूठ आपण अर्पण करू शकतो। पण हे शिवामुठीचं व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा। अविवाहित मुली सुद्धा चांगला जोडीदार मिळावा यासाठी शिवामूठ वाहू शकतात। अशा प्रकारे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी त्या सोमवारी त्या धान्याची मूठ शिवलिंगावर वाहायची आहे। फक्त एखाद्या स्त्रीला एखाद्या सोमवारी जर अडचण असेल तर त्या सोमवारी मात्र शिवामूठ वाहू नये, उपवास मात्र जरूर करावा। आणि तुम्ही जर घरी शिवामूठ वाहिली असेल तर अनेकांना प्रश्न पडेल की या शिवामूठ वाहिलेल्या धान्याचं काय करायचं। तर शिवामूठ म्हणून अर्पण केलेलं जे धान्य आहे त्यामध्ये अजून थोडी भर घालून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता, किंवा दुसऱ्या दिवशी ते पशुपक्ष्यांना गायीला पण खाऊ घालू शकता। मंदिरामध्ये केले असेल तर उत्तम। तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायची आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।